नमस्कार. आज मी तुम्हाला चविष्ट आंब्याचं लोणचं, जी चव जिभेवर रेंगाळत राहील असं मी तुम्हाला लोणचं सोप्या पद्धतीत दाखवणार आहे. तर हे बघा, हे आंब्याच्या फोडी अशा स्वच्छ आंबे धुवून एक दिवस उन्हात वाळवलेत आणि हे बघा फोडी अशा स्वच्छ करून उन्हात एक दिवस वाळवून घेतले. आता त्याच्यासाठी हे साहित्य घेतले आपण. हे बघा, ह्या मोहरी, ही मेथी आहे, हिंग आहे, हे लाल तिखट आहे, ही बडीशेप, हे जिरे, हा लसूण, मीठ, हे दालचिनी, आपलं हे मिरे आणि लवंग आहे, आणि ही हळद. ह्या जिन्नस सगळ्या भाजून घेणार आहे. ज्या भाजायचे त्या ह्या सर्व 2-3 जिन्नस आहेत ते भाजून घेते मी गॅसवर. हे मोहरी भाजून घेते, मंद आचेवर भाजायचं. मेथ्या ह्या, आता बडीशेप भाजते. आता ह्या सगळ्या अशा वस्तू भाजून घेतलेत मी, हे बघू शकता. आता हे मिक्सरवर बारीक करते मी. तेल गरम करायला ठेवलंय मी. तेल गरम करायला ठेवलंय. हे तेल असं गरम करायला ठेवलंय. थोडंसं कोमटच लागतं. बघू का टाकून पहिलं. हा हिंग टाकते त्याच्यात तेलात, आणि हा लसूण, अगदी थोडासा हे करायचा, तळून घ्यायचा. थोडासा तळून, अगदी तळून नाही, थोडासा गरम म्हणजे तेलात, जेणेकरून तो खराब होणार नाही. आता या तेलात आपण हे लाल तिखट टाकणार आहोत, 3 चमचे. आणि हळद पण टाकूया, 3 चमचे. बस असं नुसतं हे करून घ्यायचं. करून बघू शकता हा कलर किती सुंदर आलाय. आता हळद लावून घेऊया आपण, 2 चमचे. 2-3 चमचे, 3-4 चमचे लागतीलच. एकदा हलवले. मीठ टाकूया. आता हा मसाला ह्याच्यात मिक्स करून घेते. हा मिक्सरवर असा मसाला बारीक करून घेतलाय. बारीक म्हणजे असा रफ मध्ये आहे, असा एकदम बारीक नाही करायचा, जेणेकरून ह्या फोडींना चांगला लागतो मसाला. आता हे ह्यात मिक्स करून घेते. ह्या फोडींना असं लावून घेते. आता तयारच झाले आपलं हे. रात्रभर त्याला मुरत ठेवलं होतं, मसाला सगळा मिसळून. आता मी यातला तेल घालणार आहे. हे बघा,
असं मुरलेलं आहे लोणचं चांगलं. मसाला सगळा लागलाय फोडींना, बघू शकताय. रात्रभर ठेवलं होतं सगळा मसाला लावून. आता आपण ह्यात मिक्स करणार आहे ह्या लोणच्यात. हे दाखव, हे तेल आता मिक्स करून घेते ह्याच्यात ओतून. ह्या साईडला दाखवायला पाहिजे. हे बघू शकता किती छान कलर आला ह्याला लोणच्याला, कसला सुंदर कलर आलाय. आता हे मिक्स करून घेते सगळं. तेल टाकले. गेलं तेल कळालं पाहिजे. हे बघा असं सगळ्या फोडींना मसाला लागलेला आहे आपला. नको का टाकी बघ त्याला का. हे बघा आता मी लोणचं ह्या भरणीत भरून ठेवणार आहे. ह्या भरणीत भरून ठेवते. हे बघा मी म्हणलं ना कमी तेलातलं तुम्हाला दाखवणार आहे. ह्याला आता तेल घालायची गरज नाही, काही नाही. हे आता असंच वर्षभर टिकतं आपलं लोणचं, कारण मी कमी तेलामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे हे लोणचं. सगळ्या फोडींना मसाला लागलेला आहे, बघू शकताय तुम्ही. आणि आता मी हे भरणीत भरून ठेवते. तुम्हाला वाटलं तर तुम्ही तेल घालू शकता, काही तेल घालायची गरज पण नाहीये. बघू शकता हे असं लोणचं उजेडात दिसते, काही कुठं चांगलं दिसतं. आता आपण झाकून ठेवणार आहोत ह्याला. बघू हे बघा आता ह्याच्यात ह्या मोठ्या भरणीत भरून असं ठेवलेलं आहे. आता ह्या छोट्या भरणीत भरते, जेणेकरून आपला हात लागायला नको सारखा सारखा ह्या मोठ्या भरणीला. ह्या मोठ्या भरणीतलं बघा हे असं भरून ठेवले. सारखा हात लावायचा ना, सारखा सारखा हात लावला की लोणच्याला लोणचं खराब होतं. हे आता ह्या भरणीत भरून ठेवते. हे छोट्याशा भरणीत भरून ठेवते. बघू शकता अशा पद्धतीने हे लोणचं मी भरून ठेवलेलं छोट्या भरणीत. आता आपण झाकण लावून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने मी ह्याच्यात भरून ठेवलेलं आहे लोणचं. हे बघू शकता किती छान कलर आलाय. कसं वाटलं लोणचं कमेंट्समध्ये कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमच्या कमेंट आमच्यापर्यंत कळवा. धन्यवाद.